वसई विरारमधील राजकीय हालचालींना वेग आला असून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे। भाजपाचे नालासोपाराचे आमदार राजन नाईक आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला। हितेश जाधव यांच्यासोबत प्रहार संघटनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्यानं प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे। भाजपच्या संघटनात्मक बांधणी आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे आपण प्रभावित झाल्याचं जाधव यांनी सांगितलं। या प्रवेशामुळे वसई विरारच्या राजकारणात भाजपची ताकद वाढल्याचं मानलं जात आहे। खरं म्हणजे जर पाहिलं आपण तर आपले देशातले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व त्यानंतर आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले नालासोपारा विधानसभेचे आमदार 132 चे राजनजी नाईक साहेब या सगळ्या गोष्टींना भाजप गतिशीलने पुढे चाललेला आहे आणि लोकांसाठी जे काय प्रश्न असतील आपल्या वसई विरारच्या जनतेसाठी ते राजनजी नाईक साहेबांनी आपण अधिवेशनात बघितलं असेल की प्रत्येक प्रश्नांना प्रत्येक सामान्य जनतेच्या अडीअडचणींचे प्रश्न हे विधानसभेत त्यांनी आवाज उठवलाय। कित्येक वर्षापासून बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटना ही काम करते आणि खूप ताकदीने करते, परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही सॉल्व्ह करायला आम्ही पूर्ण पडत नव्हतो। त्या दृष्टिकोनातून आम्ही काल भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे।